नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे दशावतार या सिनेमाला रिलीज होऊन आता 3 दिवस झालेले आहेत. फर्स्ट वीकेंड याचा कंप्लीट झालेला आहे आणि ऑलमोस्ट 5 कोटींच्या आसपास या सिनेमाने गल्ला कमवलेला आहे. सो चांगली कमाई या सिनेमाने केलेली आहे. आता समजा ते बाकीचे 2 सिनेमे म्हणजे आरपार आणि बिन लग्नाची गोष्ट हे जर सायमल्टेनियसली रिलीज झाले नसते तर कदाचित याचं कलेक्शन दशावतारचं 6-6.5 पर्यंत सुद्धा गेलं असतं. बट आपल्या मराठी इंडस्ट्रीचं हे दुर्दैवच आहे की नेहमी प्रत्येक शुक्रवारी एकमेकांबरोबर आबाधुबी मराठी सिनेमा खेळतच असतो. कधी कधी 2 सिनेमे, कधी कधी 3, तर कधी कधी 5 सिनेमे सुद्धा एका शुक्रवारी रिलीज होतात आणि मग प्रेक्षकांवर खापर फोडलं जातं की प्रेक्षक येत नाहीत मराठी सिनेमा बघायला. पण असो, या वेळेची परिस्थिती जरा वेगळी होती. तीनही सिनेमांना बऱ्यापैकी गर्दी प्रेक्षकांनी केलेली आहे. दशावतार जरा अपर हँड आहे, एवढाच काय तो फरक. आता जर तुम्ही माझा रिव्ह्यू व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यात मी म्हटलं होतं की या सिनेमामध्ये फ्लॉज नाहीयेत अशातला भाग नाहीये. सेकंड हाफ तर खूप प्रेडिक्टेबल आहे, क्लायमॅक्स पण खूप प्रेडिक्टेबल आहे. बट अशा जॉनरच्या सिनेमांना तुम्ही सपोर्ट करायला हवं आणि म्हणूनच मी एक ऍप्रिसिएशन मला तो रिव्ह्यू व्हिडिओ केला होता. बट आता 3 दिवस झालेले आहेत. मॅक्सिमम लोकांनी तर हा सिनेमा बघितला असेल असं मी अज्युम करतोय. सो हा व्हिडिओ फक्त त्याच लोकांसाठी आहे ज्यांनी हा सिनेमा बघितला आहे. कारण या व्हिडिओमध्ये सगळे स्पॉयलर्स असणार आहेत. सो ज्या लोकांनी अजून हा सिनेमा बघितला नाहीये आणि ते प्लॅन करतायत की सिनेमा बघायचा आज किंवा या वीकडे मध्ये, तर कृपा करून हा व्हिडिओ इकडे थांबवा, कारण सगळी स्टोरी तुम्हाला समजेल आणि मग त्याच्यावरनं तुमचा भ्रमनिरास होईल. जेव्हा केव्हा तुम्ही हा सिनेमा बघून याल तेव्हा मात्र नक्की या, हा व्हिडिओ बघा आणि तुमचे काय कमेंट्स आहेत ते मला कळवा. आणि आता ज्या लोकांनी हा सिनेमा बघितला त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो की मी जे आता पॉइंट्स मांडणार आहेत त्या पॉइंट्सशी तुम्ही अॅग्री करता का, की तुम्हाला पण हे पॉइंट्स खटकले बट स्टील तुम्हाला हा सिनेमा आवडला, ते सगळं आपण संभाषण करूया कमेंटच्या माध्यमातून. आता जेव्हा सिनेमाची सुरुवात होते दशावतार, आपल्याला कळतं की दिलीप सर जे आहेत ते एकदम हार्ड कॉर स्वतःची तब्येत सगळं बाजूला ठेवून स्वतःचा संसार उघड्यावर पाडून दशावतार या कार्यक्रमासाठी किती त्यांनी आयुष्य स्वतःचं पणाला लावलेलं आहे आणि आता त्याचे इफेक्ट सुद्धा त्यांच्यावर होऊ लागलेले आहेत. त्यांचं वाढतं वय आता बोलू लागलेलं आहे. त्यांना तो दिसण्याचा प्रॉब्लेम होतो. डॉक्टरनी नाही सांगितलंय त्यांना, तरी सुद्धा त्यांना प्रयोग करायचा आहे अशी त्यांची अट, असं त्यांचं हट्ट असतो. आणि मग जेव्हा त्यांचा मुलगा माधव म्हणजे सिद्धार्थ मेनन सांगतो की आता मला नोकरी लागली, आता तुम्ही सोडून द्या, कारण त्यांनी तशी अट ठेवलेली असते की ज्या दिवशी तुला नोकरी लागेल त्या दिवशी मी हे सगळं दशावतार कार्यक्रम करणं सोडून देईल. तो त्याला नोकरी लागल्यावर हे ऍग्री करतात. मग जेव्हा त्या प्रकल्पामध्ये याला काही काही गोष्टी कळतात, ते तुंबाड सारखं जे काही अख्खं मोठं डिझाईन केलं होतं ते खणणार आहेत तिकडचे कॉन्ट्रॅक्टर्स, तेव्हा मग त्याचा खून केला जातो. आणि मग रिव्हेंज स्टोरी आहे जी एकदम स्ट्रेट फॉरवर्ड ठेवली आहे, त्याच्यात काहीही ट्विस्ट अँड टर्न्स नाही आहेत. ही मला सगळ्यात वाईट बाजू वाटली. इंटरव्हल पर्यंत नाही, सॉरी, सेकंड हाफ मध्ये ना की दिलीप सरांनाच ते मारतात आणि तो त्या तुंबाडच्या इकडे त्या जो सिम्बॉल असतो त्याच्यावर पडतात आणि सगळं त्यांचं रक्त वाहतं. माझ्या मते मला असं वाटलं होतं जेव्हा मी सिनेमा बघत होतो की दिलीप सर जिवंत आहेत की त्यांचा आत्मा हे सगळं करतोय, की स्वतःच्या मुलाचं रिव्हेंज, ते अख्खं आयुष्य याच्यात घालवलं विष्णूजींचे 10 अवतार आपल्याला दाखवत जर ते जे एक आपल्याला संभ्रमात ठेवलं असतं ना क्लायमॅक्स पर्यंत की हा माणूस खरंच जिवंत आहे की हा मेलाय आणि याचा आत्मा हे सगळं करतोय, तर जरा जास्त मजा आली असती. हे एवढं स्ट्रेट फॉरवर्ड ठेवलं ना की कळत होतं की ओके मारणार आहे आता, हा याला मारणार, हा त्याला मारणार, हा त्याला मारणार. बरं, जर तुम्ही असे साऊथचे जे रिव्हेंज स्टोरी जर बघितल्यात कुठल्याही, आपण एक तर मी कम्पेअर नाही करत आहे का बाबा बजेटचा प्रॉब्लेम असतो, सगळं मान्य आहे, पण तरी सुद्धा जेव्हा पहिलं भरत सरांना जेव्हा तो मारतो दिलीप सर, तेव्हा नरसिंह अवतार ते घेतात किंवा नंतर मत्स्य अवतार ते घेतात जेव्हा ते रवी काळे सरांना मारतात, तो सीन असे उठून नाही आले. ते अवतार आणि त्यांचा जो विलन आणि यांचा जो क्लॅश आहे त्या अवतारांचा, तो जास्त अंगावर यायला पाहिजे होता असं मला वाटलं. असं सुरू झालं, असं संपलं. ते मत्स्य अवतारात तर फक्त ते पाण्यात येतात, असा हात ठेवतात, मेला रवी काळे सर. तर ते जे उठायला पाहिजे होते सीन्स ते तेवढे उठले नाहीत, तर ते मला जरा मजा नाही आली. महेश मांजरेकर सरांच्या एंट्रीपासून, महेश मांजरेकर सरांचा एक ऍटिट्यूड मला आवडला, प्रचंड चांगलं केलं होतं त्यांनी. बट त्यांच्या एंट्रीपासून अजूनच सिनेमा घसरला, कारण कळत होतं की काय पुढे
हा जो इन्स्पेक्टर आहे तो आता याच्या पुढे काही करू शकणार नाहीये. दिलीप सर त्याला प्रत्येक वेळेला टॅकल करणार आहेत. आणि असा तो चोर पोलीसवाला कॅट अँड माऊस वाला गेम पण नाही वाटला की हे त्याला पकडायला जाणार आहेत दिलीप सरांना आणि तेच अटकतायत तिकडनं. सो ती पण पोलीस ते कॅरेक्टर आणलं जरी नसतं महेश सरांचं तरी चाललं असतं, कारण त्याला काही अर्थ नव्हता. उगाच ते 10-15 मिनिटं त्याच्यात वाढली सिनेमाची. जर नुसतं स्ट्रेट फॉरवर्ड केलं असतं की हा मारतोय 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 आणि मग अभिनय बेर्डेंना तो किडनॅप करतो आणि मग ते सगळं गावातला ड्रामा आहे ते, तरी चाललं असतं. पण हे 3 अवतार पर्यंतच 3 पण नाही, नरसिंह अवतार, मत्स्य अवतार, मग ते एकदा गांधारीच्या ह्याच्यात येतात, गांधारी काय धृतराष्ट्राच्या ह्याच्यात येतात वाटतं, आणि शेवटी हनुमान म्हणून येतात ते क्लायमॅक्सला. आता मला हनुमान किंवा मारुती रायाबद्दल काही राग नाहीये, पण मारुती राय क्लायमॅक्सला आणल्यामुळे त्याचं जे दशावतारचं जे टायटल आहे ते कुठेतरी बाजूलाच पडलं. कारण मे बी त्या लेखकांना माहिती नव्हतं का काय माहिती नाही की मारुती राय असे दशावतारांमधले ते अवतार नाही आहेत, बट त्यांनी ते घुसडलं. त्यामुळे ते मला असं वाटलं की अरे 10 अवतारचे 10 अवतार्स दिसतील, पण तसं काही झालं नाही आणि नाही मजा आली तेवढा फ्रँकली सेकंड हाफमध्ये. फर्स्ट हाफ बघून माझा नक्कीच खूप उत्सुकता वाढल्या होत्या. ज्या प्रकारे लाईट हार्टेडली सगळं करण्यात आलं होतं. दिलीप सर तर मी प्रेमातच पडलो त्यांच्या पुन्हा एकदा. एक ही दिल है कितने बार जीतोगे असं मला त्यांना म्हणावंसं वाटतं. पण सेकंड हाफ जेव्हा बँग बरोबर सुरू झाला मजा आली. सेकंड हाफ मध्येच दिलीप सरांना ते आता मला आठवतंय की ते मारतात आणि मग ते हे सगळं होतं, ते रिव्हेंज घेतात. रवी काळे सरांच्या बरोबर ते शाहरुख खान जसा जवानमध्ये होता तशी अख्खी पट्टी विट्टी लावून येतात. आता दिलीप सर जेव्हा सिनेमाच्या फर्स्ट हाफमध्ये आपल्याला सांगितलं होतं की त्यांना दिसत नाहीये, त्यांच्या कॅरेक्टरमध्ये ते सगळं विसरलेच, लेखकच विसरले की याला दिसत नाहीये. एवढं इझिली हा मारतोय, रात्री असो दिवसा असो. भले त्या लाईटचा प्रॉब्लेम दाखवलाय सगळं की आता इकडे लाईट्स नाही आहेत, पण काळोख तरी होता जंगलात. ते जर धडपड करत जर त्यांना दाखवायचंच होतं की हा माणूस जिवंतच आहे बाबा, तर काहीतरी तो पण स्ट्रगल करतोय, कारण तो इतका म्हातारा माणूस आहे आता, तो पण काय तरुण नाहीये. आणि रवी काळे सर, भरत जाधव सर हे असे हेल्दी आणि बल्की माणसं आहेत. त्यांना जरा एवढं इझिली मारलेलं मजा नाही आली मला तरी, फ्रँकली स्पीकिंग. बट रिव्ह्यू व्हिडिओमध्ये मी म्हटल्याप्रमाणे की अशा जॉनरला हळूहळू शिकतील जे काही फीडबॅक्स येतील मेकर्सना त्याच्यावरनं. बट या फीडबॅकवरनं त्यांनी असं शिकायला हवं होतं की एक तर हे 2 पॉइंट्स की हा माणूस जिवंत आहे का खरंच हा मेलाय. सेकंड की त्याची सुद्धा जी धडपड आहे ती. मग आता हे सगळं आपण लॉजिकली विसरून जाऊ की त्यांनी कॉस्ट्युम जंगलात बिंगलातनं कुठने आणले, कारण तो घरी तर जात नव्हता. नंतर तो रवी काळे सरांच्याच ते कॅरेक्टर जे आहे बाबुलीचं ते तिकडे राहत होतं. मग सुनील तावडेजींची कॉमेडीमध्ये मध्ये बरी वाटली होती, ते मजा येत होती. त्या कॉन्ट्रॅक्टरचा पण जो होता तो त्याचा पण सीन बरा वाटला. पण दिवसा पण हा इतक्या इझिली सगळ्या गावागावांत, एक तर गावातलं आपल्या टॉवर सारखं नसतं की अगदीच जर एकदम बारकाईने बघायचं झालं तर की बाजूला माहिती पण नाही कोण राहत आहे. हा दिवसा ढवळ्या पण बाबुली मिस्त्री जाऊन खून करतो, लोकांचे प्रयत्न करतो त्याचे, या घरात जातोय त्या घरात जातोय आणि कोणाला गावातल्या लोकांना कळत नाही. तो ह्या सगळ्या गोष्टी जरा पटल्या नाहीत. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या माधवचा म्हणजे सिद्धार्थ मेननचा फोन यांना सापडतो, तर प्रियदर्शनी ते अनलॉक करते. त्याच्यात जर मी चुकत नसेल तर तिचा चॅटबॉक्स ती उघडते, बरोबर आहे, की ज्याच्यात तो व्हॉइस नोट तिने पाठवलाय. आता त्याच्यासाठी प्रियदर्शनीला सिद्धार्थ मेननचा फोन उघडायची काय गरज आहे? तिला स्वतःच्या याच्यावर येत नाही व्हॉट्सअपवर की अरे तिच्या बॉयफ्रेंडचा प्रिय करारचा तिला मेसेज आला तर ती ऐकणार नाही? त्याच्यासाठी एवढे खून झाल्यानंतर आय थिंक काही दिवस गेलेले असतात, त्याच्यानंतर तिला कळतं की अरे ते पण त्याच्या बॉक्समध्ये, हिचा चॅट बॉक्स का हिने ओपनच नाही केला. ऑन लायटर नोट ही दुसऱ्या सेटिंग करत बसली होती, देव जाणे. सो ते मजा नाही आली. सेकंड हाफ मध्ये तो प्रकल्प अगदीच बाजूला राहिला, त्याचा काहीच संबंध ठेवण्यात नाही आला. बाकी अभिनय बेर्डे असेल किंवा प्रियदर्शनी असेल, जे आपण सुबोध सरांच्या बाबतीत, स्वप्नील सरांच्या बाबतीत म्हणतो की फिटनेसकडे या लोकांनी लक्ष द्यायला हवं. सिद्धार्थ चांदेकरच्या कंपॅरिझनमध्ये सुबोध सर आणि स्वप्नील सर खूपच फिट आहे असं म्हणायला पाहिजे. तर आता तीच गादी तुम्ही पुन्हा एकदा चालवू नका. तुम्ही आता मराठी इंडस्ट्रीचे फ्युचर आहात. प्रियदर्शनी काय किंवा अभिनय काय, अजिबात फिटनेसकडे दोघांचं लक्ष नाही आहे आणि खटकत होतं. प्रियदर्शनी खूप मोठी वाटत होती हिच्या, एक तर तशी पण ती उंच आहेच, त्यामुळे सिद्धार्थ मेनन समोर ती तशी पण जरा यूज वाटत होती. बट त्यातून पण थोडा
फॅट इकडे कल झुकत असल्यामुळे किंवा अभिनयाचा सुद्धा, तर ते करू नका रे. आता फिटनेसकडे जरा लक्ष द्या प्लीज. फिटनेसवरनं आठवलं की आय थिंक जर मी चुकत नसेन महेश सरांचा आणि सुनील तावडे सरांचा सुद्धा एक सिक्वेन्स आहे ज्याच्यात ते झाडू हे करायला लावतात की तुम्ही झाडू मारा म्हणजे जरा पोट तुमचं लाईनीत येईल. तर म्हणजे महेश सर स्वतः एवढं पोट घेऊन फिरत होते आणि सुनील सर त्यातल्या त्यांच्या समोर तर फिटच वाढत होते नाही म्हटलं तरी. सो असो, फिटनेसच्या बाबतीत मराठी इंडस्ट्रीने आता ओव्हरऑल जरा जास्तच अवेअर राहणं गरजेचं आहे. मला या दोघांना बघून मी जास्त डिसअपॉइंट झालो, अभिनय आणि प्रियदर्शनीला. तुम्हाला काय वाटतंय कमेंटच्या माध्यमातून कळवा. मग ते टिपिकल विजय केंकरे सरांना जे काही मारलं तो पोलिसांसमोरच तो मारतो आणि मग गावकरी जे काही त्याला ते फुल कांतारा टाईप हे केलं होतं. सो या सगळ्या गोष्टी जरा खूप गणल्या. म्हणजे त्यांचं नशीब चांगलं की या सिनेमाची दिलीप सरांमुळे, या स्टारकास्टमुळे आणि ओव्हरऑल थीममुळे की हाईप खूप झाली या सिनेमाची आणि त्यामुळे हा सिनेमा बऱ्यापैकी बॉक्स ऑफिसवर गर्दी करतोय सुद्धा. बट तसं बघायला गेलं तर खूप फ्लॉज आहेत, खूप म्हणजे खूप फ्लॉज आहेत. म्हणजे नुसतं गेटअप करून तुम्ही प्रेक्षकांना असं वाटेल की आपण प्रेक्षकांवर जादू करून टाकू, मंत्रमुग्ध करून टाकू, तर तसं नाही आहे. सो जर याच्या पुढे अशा, मला माहिती आहे की आपला जो मराठी सिनेमा असतो तो टिपिकल विनोदी आणि ते नॅशनल अवॉर्डसाठीच रेस करतात, असा जॉनर खूप कमी वेळा आपण हाताळतो. म्हणूनच मी त्या रिव्ह्यू व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अशा सिनेमांना आपण प्रमोट करायला हवं, आपण ऍप्रिशिएट करायला हवं, तेव्हा हळूहळू हे लोक शिकत जातील. अजून पण मी काय पॉइंट्स मिस करतच असेल बहुतेक. जी गाणी होती, गाणी चांगली झालीत, मला गाणी आवडली सिनेमाची. फक्त त्याच्यावर साऊथचा एक टच जास्त होता. जर आता मी जास्त सिनेमे बघतो साऊथचे, त्यामुळे मला माहिती आहे आपल्या कोकणातला ज्या मातीतलं जे गाणं वाटायला पाहिजे होतं तसं कुठलंही गाणं वाटलं नाही. पहिले जे इंटरव्हलच्या आधी 2-3 गाणी आहेत आणि जे क्लायमॅक्सचं गाणं होतं ते सुद्धा ठीक आहे. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे ही गाणी उत्तम झालेली आहेत, फक्त साऊथचा टच जो त्याच्यावर आहे तो नसायला पाहिजे होता. आपल्या मराठी मातीतलं ते गाणं वाटायला पाहिजे होतं, कोकणातलं ते गाणं वाटायला पाहिजे होतं. तसं वाटत नाहीये. ठीक आहे, स्टोरीचं आता एवढंच सांगेन. अजून पण तुम्हाला काही गोष्टी खटकल्या आहेत, माझे जे आता मी मुद्दे मांडलेत त्याच्याशी तुम्ही किती सहमत आहात की असहमत आहात हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.